गेवराई तालुक्यातील गढी पुलावरती रात्री 11 वाजता झालेल्या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला। या प्रकरणी आता गेवराई पोलीस ठाण्यामध्ये ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र अद्यापर्यंत ट्रक चालक फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जातोय। दुसरीकडे मात्र पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी देखील घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे। दुसरीकडे आरटीओ कार्यालयाचं एक पथक हे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालंय। त्या ठिकाणी आयआरबी कडून रस्त्याचं काम करण्यात आल्याच्या माहिती देखील गोळा केली जाईल आणि त्या संदर्भातला एक अहवाल तयार केला जाणार आहे। एकत्रित पोलिसांकडून आणि आरटीओ अधिकाऱ्यांकडून अहवाल तयार करून तो शासनाला सुपूर्द केला जाणार आहे। या संपूर्ण घटनाक्रमाच्या नंतर घटनास्थळावरती अनेक अपघात होत असल्याचं देखील नागरिकांचं म्हणणं आहे। त्या संदर्भातले अनेक निवेदनं नागरिकांनी प्रशासनाकडे दिलेली होती। मात्र यावरती आता तात्काळ कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी सर्व स्तरातून होती आहे। दुसरीकडे पोलिसांकडून देखील या संदर्भात आता पावलं उचलताना पाहायला मिळतात। कॅमेरामन विनोद सह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, गेवराई, बीड।